नमस्कार, मी पूजा मंगलमूर्ती आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र न्यूज 7, आपला विदर्भ आपली बातमी। नागपुरात महावितरण केंद्राचे 3 भाग असून या तिन्ही ठिकाणी म्हणजेच महाल, गांधीबाग आणि सिव्हिल लाईन्स या ठिकाणी कर्मचारी कमी असल्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे होणारी लोकांची गैरसोय व त्यांच्या वीज यंत्रणेबाबतच्या तक्रारी सोडवण्याकरता कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नाही व ती संख्या वाढावी यासाठी आज SNDL तर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली। आपल्या महावितरण नागपूर शहर याच्यामध्ये 3 विभाग आहेत, एक महाल, गांधीबाग आणि सिव्हिल लाईन। या 3 विभागामध्ये प्रायव्हेटमध्ये म्हणजे SNDL कडे आपला हा तिन्ही विभाग होते 2011 पासून तर 2019 पर्यंत, आणि 19 पासून आपण हे आता आपल्याकडे म्हणजे महावितरणाकडे आपले सगळे कर्मचारी आपण कार्यरत आहोत। 2011च्या तुलनेमध्ये जे कंझ्युमर संख्या आहे ते 3,91,000 होती। त्यानंतर पायाभूत सुविधा हा एक वेगळा स्ट्रक्चर आहे। आज 2011 आणि 20च्या तुलनेत जर पकडला गेला तर आजची जे कंझ्युमर संख्या आहे हे 5,77,000 आहे। त्याच्यानंतर सबस्टेशन्सपासून 33 kV लाईन्सपासून ट्रान्सफॉर्मरपासून हे 47% वाढलेलं आहे। आणि त्याच्यामुळे आत्ता महावितरणाने त्याच्यामध्ये कर्मचारी संख्या कमी केलेली आहे, जे 19 पर्यंत होती 200 कर्मचाऱ्यांची संख्या कमी केलेली आहे। आमची या ठिकाणी मागणी अशी आहे की 5,77,000 लोकांना योग्य तो न्याय मिळावा, त्याच्यानंतर त्यांची सुविधा महावितरणातर्फे बरोबर व्हावी, त्यांच्या कंप्लेंट्स अटेंड व्हावा, प्रॉपर काम व्हावं, यासाठी कर्मचारी वाढवायला पाहिजे तसं गेलं तर। पण जरी वाढत नसेल पण 2000च्या तुलनेमध्ये 2011मध्ये जेवढे 1,050 कर्मचारी होते तेच आज तेवढेच कर्मचारी जर राहिले तर ते प्रॉपर लोकांना सेवा मिळेल आणि काम होईल। याच मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेत। काय वाटतं एकंदरीत ऊर्जा मंत्र्यांना खाता सांभाळता येत नाही, काय सांगाल? ऊर्जा मंत्र्यांना, माननीय ऊर्जा मंत्र्यांना मी निवेदन दिलेलं आहे, त्यांच्याशी यावर चर्चाही करणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिलेलं आहे। आपल्या शहरामध्ये ही जी सेवा आहे या सेवा सुरळीत व्हावी आणि जनतेमध्ये रोष निर्माण न व्हावा यासाठी ही मागणी आम्ही करत आहोत। आणि माननीय पालकमंत्री यांच्याशी देखील आम्ही सविस्तर चर्चा करून ही पूर्ण जाणीव त्यांच्या लक्षात आणून देऊन तेही यांना न्याय देतील असं माझं या ठिकाणी मत आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून घेण्यावर भर देत असून मुंबईत सर्व माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे। सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले। पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडून आलेल्या नोटिसाबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर मोर्चा काढत शासनाकडे विनंती केली की महाविद्यालयात लावलेल्या नोटीस बघता जोपर्यंत विद्यार्थी शैक्षणिक शुल्क भरत नाही तोपर्यंत त्यांना परीक्षेस पात्र ठरवण्यात येणार नाही। या महाविद्यालयीन निर्णयाचा विरोध करत त्यांनी शासनाकडे शिक्षणाची भीक मागितल्याचे दिसून येते। मी शीतल नाकाडे, सेकंड इयर स्टुडंट BSc PMT 2018 बॅच। आमची 26 पासून एक्झाम आहे, तरी कॉलेजवाल्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पहिले ट्युशन फी पूर्ण भरा आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हॉल तिकीट मिळण्यात येईल। जी आम्हाला शासनातर्फे ट्युशन फी मिळणार होती ती माफ झाली नाही आहे। तरी आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला आमची ती ट्युशन फी माफ करावी आणि आम्हाला पेपर द्यायला परवानगी द्यावी। नमस्कार, आम्ही 17 आणि 18 बॅचचे BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी आहोत। आम्हाला आमच्या महाविद्यालयांकडून असं नोटीस आलेलं होतं की आमचे शैक्षणिक शुल्क जे की 35,100 रुपये दर वर्षाला आहे, म्हणजे आताच आम्हाला 70,200 आणि 97,300 असं बल्कमध्ये जमा झालेलं आहे, जे शासनाकडनं मिळालेलं नाही आहे। ते शुल्क भरा, नाहीतर तुम्हाला हॉल तिकीट म्हणजेच परीक्षेचे प्रवेशपत्र देण्यात येणार नाही असं नोटीस लावलेलं होतं। आणि आमची एकच डिमांड होती की शासनाने आमच्या शैक्षणिक शुल्कासाठी एक्झाम थांबवू देता नाही, कारण जर एक्झाम थांबवली तर तो शासनाचा प्रश्न आहे। एक्झाम थांबवली तर आमची जवळपास 1 वर्ष वाया जातो। त्यामुळे आमची ही डिमांड होती आणि आता महाविद्यालयाने आमच्या बोलण्यावरून हे एक्सेप्ट केलेलं आहे की तुमच्या मागणीवर आम्ही विचार करू, पण आता माहिती नाही काय होतं। तर तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर काय करणार? माग पुरी नाही झाली तर सर पर्यायच नाही आहे आमच्याकडे।
विद्यार्थी डीन सरांकडेच येऊन बसतील शेवटी. माझं नाव राजेश उके. आज नागपूर महानगरपालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत नागपूर महानगरपालिकेच्या बऱ्याच घोटाळ्यांबाबत माहिती समोर आली आहे. त्यात सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे नागपूर महानगरपालिका तसेच इतर शासकीय ठिकाणी ठेवण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांच्या कंपन्यांचा बोगस कागदपत्रांचा खुलासा तसेच काही इतरही घोटाळ्यांमुळे झालेले नागपूर महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान याबाबत चर्चा करण्यात आली. मी 2018-19ला विधी समितीचा सभापती झालो आणि 18-19-19-20 या आर्थिक वर्षामध्ये सामान्य प्रशासन समितीचा कार्यभार माझ्या समितीकडे आला. तोपर्यंत सामान्य प्रशासन विभागावर कोणतीही समिती लावण्यात आलेली नव्हती. तो विभाग स्वतंत्र होता. परंतु हा विभाग एवढा महत्त्वाचा आहे की या विभागाच्या मार्फत नागपूर शहरामध्ये असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या संपत्ती असतील, विविध आस्थापना असतील, बागा असतील, खुले मैदान असतील, या सगळ्या मैदानांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांना अपॉइंट करणे सुरक्षा एजन्सीच्या माध्यमातून हे काम त्यांचं होतं. जवळपास आपण वर्षाला 7 करोड रुपये या कामामध्ये खर्च करतो. दुर्दैवाने या पद्धतीचं ज्या संख्येमध्ये सुरक्षा रक्षकांना त्या ठिकाणी लावणं आवश्यक होतं तेवढ्या संख्येमध्ये सुरक्षा सैनिक लावण्यात आलेले नाही आहेत. मी यांना 113 प्रश्न क्रमांकाच्या नुसार किशोर एजन्सी व युनिटी सिक्युरिटी फोर्स या 2 एजन्सींना टेंडर यांनी घेताना अत्यंत बोगस म्हणजे फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट ज्याला म्हणता येतील त्या कागदपत्रांना जोडून त्यांनी टेंडर मिळवलं होतं. 14/11/2017ला तत्कालीन आयुक्त असताना त्यांनी स्क्रुटिनी करून या दोन्ही एजन्सीला निविदा प्रक्रियेच्या बाहेर केलं. परंतु पुन्हा महेश धामेश यांच्या आग्रहामुळं या दोन्ही एजन्सींना पुनश्च काम देण्यात आलं. आता जेव्हा नव्यानं टेंडर करण्यात आलं पुन्हा महेश धामेश यांच्या आग्रहानुसार त्यांनी केलेल्या स्क्रुटिनीच्या आधारावरच या पुन्हा दोन्ही बोगस एजन्सींना सुरक्षा रक्षकांचं काम देण्यात आलं. मी यांना 17/9/2020ला ज्या सुरक्षा सैनिकांना कामावर लावण्यात आलेला आहे त्यांचा PF क्रमांक मागितला. त्यांनी मला पत्र दिलं की बाबा आपण अशा पद्धतीनं त्यांचा जो PF क्रमांक आहे कोणत्याही कर्मचाऱ्यांचा तो देऊ शकत नाही. परंतु महानगरपालिकेच्या वतीनं आपण प्रत्येक सुरक्षा रक्षकांना 1800 रुपयाचा PFचा पैसा आपण महानगरपालिकेच्या हेडमधून देतो. तेव्हा ही कोणत्याही पद्धतीची खाजगी माहिती होऊ शकत नाही. या संपूर्ण प्रकारामध्ये मोठ्या स्तरावरचा आर्थिक घोटाळा म्हणजे दरवर्षी आपण जवळपास 7 ते 7.5 करोड रुपये या कामावरती खर्च करतो आणि यापैकी हे जे महेश धामेचा असेल, शिवणकर असेल त्यांचा कर्मचारी, हे सगळं एक मोठं रॅकेट आहे आणि रॅकेटच्या माध्यमातून अनेक पद्धतीनं नागपूर महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान करण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे. मग ते अनेक अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना 2.25 करोड रुपयाच्या आपण वर्षाच्या गाड्या असतील, स्टेशनरीचा 50 लाख रुपयाचा महिन्याचा खर्च असेल किंवा बिंदू नामावलीच्या माध्यमातून आपल्या अधीनस्थ किंवा आपल्या विश्वासातल्याच लोकांना पदोन्नती देणे, आपल्याच विश्वासातल्या लोकांची पदस्थापना करणे, अशाही पद्धतीचा घोळ तर किंवा अनेक लोकांना चौकशीच्या बाहेर करणे म्हणजे जर त्यांना सस्पेंड केलं असेल, त्यांना बडतर्फ केलं असेल, हायकोर्टात असतील तर त्याही लोकांना आपल्या पद्धतीनं त्या चौकशी प्रक्रियेच्या बाहेर करून त्यांना पुन्हा पदस्थापित करणे, अशा पद्धतीचा अनेक मोठा घोळ, आर्थिक घोळ या सगळ्या लोकांनी केलेला आहे. हा एक मोठा व्हाईट कॉलर्ड टोळी आहे ज्या टोळीच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेचं मागच्या अनेक वर्षांमध्ये अनेक पद्धतीचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. मी आपल्या माध्यमातून या सर्व लोकांना विभागीय चौकशी मोठ्या स्तरावर यांची करण्यात यावी आणि तत्काळ प्रभावाने यांना निलंबित करण्यात यावं अशी मी मागणी करतो. धामेसारखे असे महापालिकेमध्ये असे अधिकारी आहेत का जे महापालिकेची फसवणूक करतात, लोकांच्या पैशाचा भ्रष्टाचार करतात, गैरव्यवहार करतात, असे धामेचा एकमेव आहे की असे तुम्ही सांगितलं व्हाईट कलर अधिकारी असे अधिकारी पण माझ्या जवळ जोपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याच्या विरुद्ध पुरावा असणार नाही तोपर्यंत मी बोलू शकणार नाही. आज धामेचांच्या विरुद्ध माझ्याकडे सगळ्या पद्धतीचे पुरावे आहेत आणि मी स्वतः विधी समितीचा आणि या सामान्य प्रशासन समितीचा सभापती म्हणून चौकशी करू शकतो. परंतु यामध्ये आरोप करता मी स्वतः असल्याने
खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी म्हणून ही चौकशी वरिष्ठ स्तरावर होणे अत्यंत आवश्यक आहे आणि तसंच अभिप्रेत आहे. आणि म्हणून मी माननीय महापौरांनी स्वयं याच्यामध्ये चौकशी करावी आणि आयुक्तांनी त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी करतो. हो, तुम्ही सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून हा सगळा प्रकार चालू आहे. महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना माहीत नव्हतं का की माहीत असून दुर्लक्ष केलं? ही मोडस ऑपरेंडी आहे, ही कार्यपद्धती आहे. एक भुतकर आणि झाडे एक प्रकरण मला आत्ताच भेटलं. याच्यामध्ये भुतकरला सगळे प्रिव्हिलेजेस देण्यात आले, परंतु झाडेला मात्र हायकोर्टात पाठवण्यासाठी बाध्य केलं. तर माझं हेच म्हणणं आहे की शासनाच्या लोकांना, म्हणजे जर पदाधिकारी असतील, महापौर असतील, अशा सगळ्या लोकांना अंधारात ठेवून प्रशासनाच्या स्तरावर काम करणारी टोळी आहे. या अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत की ज्या कधीही कोणत्याही पदाधिकाऱ्यांच्या लक्षातच येणार नाही. आणि अशा पद्धतीचा व्हाईट कॉलर घोळ, ज्याला घोटाळा म्हणून, एक मोठ्या प्रमाणाचा आर्थिक घोटाळा त्यांनी केलेला आहे. प्रेमनगर परिसरात राहणाऱ्या मयूर येवले वय वर्ष 29 ह्या मुलाच्या मोबाईलवर आलेल्या OTP क्रमांकाद्वारे बँकेतून पैसे काढल्याचा प्रकार समोर आलाय. मयूर येवले याने पोलिसात तक्रार केली असून पुढील तपास सुरू आहे. मयूर येवले म्हणून एक मुलगा आहे 29 वर्षाचा, प्रेमनगर एरियामध्ये राहतो. त्याला 1/9/2020 त्याला त्याच्या मित्रांना मोबाईलवरती पोस्टपे याच्यावरती त्यानं पैशाची मागणी केली होती. तर त्याच्या मित्राने त्याला पैसे पाठवलेले होते, ट्रान्सफर केलेलं होतं. आता ट्रान्सफर केल्यानंतर त्याच्या अकाउंटवर, म्हणजे मोबाईलवरती मेसेज ट्रान्सफर झाला, तर मेसेज आला. परंतु त्यानं बँकेमध्ये जाऊन बघितलं, ॲक्सिस बँकेमध्ये, तर त्याच्या अकाउंटला ते पैसे जमा झालेले होते. म्हणून त्यानं बँकेमध्ये त्यांना विचारपूस केली, तर त्याने म्हणे की तुम्हाला कस्टमर केअरला विचारून द्या. म्हणून यांनी काय केलं, कस्टमर केअरच्या गुगलवरून त्याचा एक नंबर घेतला आणि कस्टमर केअरला त्याने फोन लावले की माझ्या मित्राने मला पैसे ट्रान्सफर केलेले आहेत, परंतु तुम्हाला मेसेज प्राप्त झाला आहे, पैसे मिळाले बा म्हणून, पण अकाउंटमध्ये जमा झालेले आहे. यावरून त्यांनी कस्टमर केअरला त्याने सांगितलं की बा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा अकाउंट नंबरचे 4 आकडे हे आम्हाला सांगा, आम्ही ते कारवाई करून घेऊ. म्हणून त्यांनी आपला अकाउंट नंबरचे 4 आकडे आणि आपला मोबाईल नंबर कस्टमर केअरला त्यांनी आलेल्या मोबाईलवरती सांगितलं. त्यानंतर तो बोलत असतानाच पुन्हा त्याच्या मोबाईलवरती OTP नंबर आला. OTP नंबर आला तर यानं बंद करून दिले, मोबाईल बंद केला. त्यानं मला पुन्हा तुम्ही सांगा नंबर आपला, तर त्यांनी नंतर सांगतो म्हणून सांगितलं. मग त्याला पुन्हा दुसरा एक फोन आला. तर त्या काळावरून त्यांनी ते एवढं सांगितलं की तुमचा OTP नंबर तो मोबाईलवरती आला, तो आम्हाला सांगा. म्हणून त्यांनी आपला OTP नंबर त्या मोबाईल धारकाला सांगितल्यानंतर काही सेकंदामध्ये, 4-5 सेकंदामध्ये याला पुन्हा मेसेज आला किंवा तुमच्या अकाउंटमधून 25,000 असे 2दा विड्रॉ झाले. म्हणून त्याने मग ही गोष्ट आपल्या बँकेमध्ये जाऊन सांगितली, बा असं माझे पैसे कसं काय झाले आहेत, तर म्हणजे आम्हाला काय माहीत नाही. म्हणून त्याने मग सायबर सेलला एक कंप्लेंट केलेली होती. त्या कंप्लेंटवरून त्यांना आम्ही आता फिर्याद घेऊन 420, 406 त्याप्रमाणे आणि IT ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास आता चालू आहे. वरिष्ठ रेल्वे सुरक्षा मंडळ आयुक्त आशुतोष पांडे यांच्याशी साधलेल्या संवादात काल हिंगण्यातील एका प्रभाकर नावाच्या इसमाकडून रेल्वे तिकीट विक्रीचा काळाबाजार करण्याचे प्रकरण उघड झाले. तसेच आयुक्तांनी लोकांना आवाहन केले की अशा लोकांकडून तिकीट खरेदी न करता रेल्वेने तुमच्याकरता बऱ्याच सुविधा उपलब्ध करून दिल्यात, त्याचा वापर करावा. टाउटिंग के खिलाफ जो RPF मध्य रेलवे का अभियान जारी है, इसी के तहत कल एक और कार्यवाही की गई, जिसमें हिंगना साइड में एक दुकान पे रेड की गई. यहाँ पे एक प्रभाकर नाम के आदमी को भी अरेस्ट किया गया है. इनके पास से हमें जो है 4 टिकट्स मिली हैं लाइव, जिनकी कुल कीमत 5,000 है. और जांच करने पर इसने स्वीकारा है कि इसने पास्ट में भी 91 टिकट्स और बनाई हैं, जिनकी कुल कीमत लगभग 1 लाख रुपए है. ये हमारी जो इस क्रम में लॉकडाउन के बाद से ये हमारी 19वीं कार्रवाई है और आगे भी इस तरह की कार्रवाई जारी रहेगी. सर, आरोपी के ऊपर में और किसके पहले कुछ गुना दाखिल था क्या, या फिर उसके ऊपर कुछ केसेस हुए थे क्या? नहीं, इस आरोपी के ऊपर इस पास्ट में कोई केसेस नहीं हुए हैं. और अभी जो ट्रेंड देखने में आ रहा है कि लोग अपने घर से कर रहे हैं या फिर जो छोटी छोटी शॉप्स हैं वहाँ से केसेस कर रहे हैं, तो उन पर भी निगरानी रखी जा रही है हमारे सॉफ्टवेयर इंटेलिजेंस के थ्रू. सर, जनता जल्द से जल्द टिकट पाने के लिए ये सब उनसे डिमांड करती है कि मुझे इतने पैसे में इतना चाहिए, तो आप जनता को क्या आह्वान करना चाहोगे सर?
जी, मैं जनता से बार बार यही कहना चाहता हूँ कि इस समय जो स्पेशल ट्रेन्स हमारी रेलवे सरकार चला रही है तो उसमें टिकट्स अवेलेबल हैं और आप अपना टिकट्स IRCTC की वेबसाइट से खुद जाके या फिर आप काउंटर से टिकट कराइए। जो दलालों के चक्कर में आप मत पड़िए और अगर कोई भी दलाल आपसे पैसे मांगता है तो आप हमारे कार्यालय या 182 जो हमारी सिक्योरिटी हेल्पलाइन नंबर है 182 इस पर आप हमें सूचित कर सकते हैं, उनके खिलाफ कार्रवाई की जाएगी। सर नागपुर में जो ब्लैक टिकट जो बेचते हैं सर, करवाते हैं, उसके ऊपर में सर कार्रवाई चल रही है सर, और आगे कुछ इसके ऊपर में और कुछ बढ़ चढ़ की कार्रवाई कर रहेंगे क्या सर? जी बिल्कुल, ये जो कार्रवाई है ये जारी रहेगी क्योंकि जो हमारा उद्देश्य है वो यही है कि जो यात्री हैं वो आसानी से और सेफ ट्रैवल कर सकें, उनको आसानी से टिकट्स मिल सके। तो इसके लिए जितनी भी टिकट्स की ब्लैक मार्केटिंग है इनके खिलाफ कार्रवाई जारी रहेगी। नागपूर शहर पोलीस आयुक्तालय व नागपूर शहरातील इतर पोलीस घटकांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी पोलीस मुख्यालय इथे पोलीस स्मृती दिन कार्यक्रम पार पडला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हुतात्मा दिनाचे महत्त्व विशद करून हुतात्मा पत्करलेल्या पोलीस अधिकारी व जवानांना श्रद्धांजली अर्पण केली। झोपलेल्या ट्रक चालकाचा मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला अटक केल्यानंतर तो अट्टल मोबाईल चोरटा असल्याचे उघडकीस आले। पोलिसांनी त्याच्या जवळून चोरीचे 1,16,500 रुपयांचे 14 मोबाईल जप्त केले। आकाश उर्फ लोकेश चंदास मार्कंडे, वय वर्ष 24, राहणे दुर्गा चौक, कळमना, नागपूर असे चोरट्याचे नाव आहे। तसेच पुढील कारवाई सुरू आहे। पोस्टे कळमना हद्दीमध्ये दिनांक 18/10/20 रोजी RTO कार्यालयाजवळ डिप्टी सिग्नल येथे फिर्यादीने आपला स्वतःचा ट्रक पार्क करून झोपी गेला असता कोणीतरी अज्ञात चोराने त्याच्या ट्रकचे काचा तोडून त्यामधून विवो कंपनीचा एक मोबाईल चोरीस गेला अशी फिर्याद दाखल झाल्यानंतर आमचे तपास पथकांनी विविध तंत्र आणि माहितीगारला माहिती देऊन सदर चोराबाबत माहिती काढली असता एक सराईत गुन्हेगार आकाश मार्कंडे याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्यास विचारपूस करून त्याच्याकडून एक फिर्यादीचा जो चोरी गेलेला मोबाईल तो जप्त केला। तसेच त्याच्याकडून आणखी कसून चौकशी केली असता त्यांनी कळमना हद्दीमध्ये विविध ठिकाणी जे चोरी गेले होते मोबाईल ते सुद्धा असे 13 मोबाईल असे एकूण 14 मोबाईल त्याच्याकडून जप्त करण्यात आली आणि त्यांना अटक करून पुढील कारवाई सुरू झाली। टोटल मुद्देमाल किती आहे? टोटल मुद्देमाल 1,16,500 रुपयाचा असा मोबाईलचा मुद्देमाल किमती मुद्देमाल जप्त करण्यात आला। यामध्ये आरोपी किती अटक आहे? आरोपी 2 अटक केलेले आहे, आणखी अटक होण्याची शक्यता आहे। तर आरोपीचे नाव? पहिला आरोपी आकाश मार्कंडे आहे आणि दुसरा नीलकंठ उर्फ बंटी तिवारी आहे। याआधी सर यांच्याकडे गुन्हे वगैरे दाखल आहे? विविध माहिती मिळत आहे की विविध पोलीस स्टेशनमध्ये यांच्यावर गुन्हे दाखल आहे। कोरोनाचे वाढते संक्रमण बघता कोरोना विरोधी उपाययोजनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे, मात्र अनेक लोक याला हतराळ फासतात। जबाबदार नागरिकांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येते। आतापर्यंत 11,006 नागरिकांवर कारवाई करण्यात आली। तसेच मनपाने आतापर्यंत 38,62,000 इतका दंड वसूल केला। एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टीला दिलेल्या राजीनाम्याबद्दल बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे म्हणालेत की व्यक्तिगत अहंकारामुळे भाजपाची हानी झाली आहे। तसेच एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यापासून भाजपाला उतरती कळा लागेल अशी टीका देखील त्यांनी केली। नाथाभाऊंनी फार वर्ष वाट पाहिली भारतीय जनता पक्षाचे नेते सुधरतील म्हणून, पण ते अंग्रेज के जमाने के जेलर है, हम नहीं सुधरेंगे काय। नाथाभाऊंच्या सहनशीलतेला माझा सलाम आहे काय। माझ्यासारख्या माणसाने एका मिनिटात राजीनामा दिला, आमदारकीचा दिला, पक्षाचा दिला आणि सांगितलं घ्या घालून तुमच्याकडे राजीनामा काय। व्यक्तिगत अहंकार त्याच्यानी पक्ष आता अधोगतीला लागलेला आहे। मी संघामध्ये होतो, जनसंघात होतो, तर भाजपमध्ये होतो,
पण असली अहंकारी वृत्ती आम्ही याच्या आधी कधी पाहिली नाही आणि कार्यकर्त्यांच्याबद्दल बेफिकिरी. मी निश्चित सांगतो, महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला आजपासून काय उतरती कळा लागलेली आहे. आता त्यांचे 105 हा त्यांच्या आयुष्यातला शेवटचा आकडा आहे. काय झाले तर 105चे 51 होतील, पण 106 नाही होऊ शकत आता. काय देवेंद्र फडणवीसांनी जनाधार असलेले नेते संपवून टाकले असं मी अनेकदा स्टेटमेंट केलेलं आहे. काय पंकजा मुंडे असतील, नाथाभाऊ असतील, बावनकुळे असतील, या लोकांची काय अवस्था आज. काय मला आश्चर्य असं वाटतं की ते सहनच कसं करतात. काय आणि ते नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. हे राज्याचा वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून मी स्वागतच करतो त्यांचं. त्यांनी आधीच यायला पाहिजे होतं. याविषयी मी त्यांच्याशी 3-4 वेळा बोललो पण होतो. काय पण त्यावेळेला काय त्यांच्या अडचणी असतील. उशिरा का होईना पण चांगला निर्णय घेतल्याबद्दल स्वागत आहे. जगभरात सुरू असलेल्या कोरोना महामारीचा फटका हा सगळ्या शहरांसह नागपूरलाही पडलेला आहे व पुन्हा येणाऱ्या या वादळावर NIT, नागपूर महानगरपालिका, NMRD, जिल्हा परिषद व महाराष्ट्र शासन या सगळ्या शासकीय क्षेत्रांमधून प्रत्येकी 100 कोटी रुपये जमा करून नागपुरात एक मोठे कोविड सेंटर उभारण्याचे भाष्य आज नागपूर महानगरपालिका इथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले गेले. नमस्कार सर्व पत्रकार भाइयों को. सबसे पहला विषय है कि पूरे भारतवर्ष में, पूरे जग भर में कोरोना नाम का वायरस 100 साल बाद की महामारी आई हुई. उसको लेते हुए आज हमारे NIT के बोर्ड मीटिंग में एक निर्णय हुआ है कि नागपुर शहर आने वाले सेकंड कोरोना लहर में अपन सुसज्जित रहे. इसलिए NIT, NMRD, नागपुर महानगरपालिका, महाराष्ट्र शासन और जिलाधिकारी सभी अपने कोटे से 100 कोटी रुपए जमा करें और वो नागपुर में एक बड़ा हॉस्पिटल हो, ऐसा एक निर्णय हुआ है. उसकी राशि 12.5% NIT और 12.5% NMRD, ऐसा एक निर्णय हुआ है. दूसरा, पंतप्रधान आवास योजना के 4500 करीब मकान 70-80% पूरे हुए. उनकी जनवरी-फरवरी में फिर एक बार ग्रॉस रिसेप्शन को दिए जाएंगे. ये विषय था. और तीसरा एक विषय था जो जिसके लिए प्रेस बुलाई थी, लेकिन वो अगले बोर्ड में आने वाला है. 12.5 एकड़ जमीन, 11.12 एकड़ जमीन एम्स मेडिकल कॉलेज को, IGMC को दे, ऐसा एक निर्णय हमने लेने का लगभग निर्णय हो रहा था. लेकिन कानूनी प्रक्रिया कारण उनकी चौकसी कर अगले बोर्ड में आएगा. लेकिन नागपुर में इतना बड़ा इंफ्रास्ट्रक्चर खड़ा हो जाएगा तो नागपुर के लिए बहुत बड़ी चीज़ खड़ी हो जाएगी. इसलिए इस उत्साह से हमने प्रेस रखने का प्रयत्न किया. अगले बोर्ड में आने के बाद फिर पर एक प्रेस बुलाएंगे और उसका पूरा डिटेल लेंगे. धन्यवाद. सर, प्रधानमंत्री आवास योजना के जो लाभार्थी है उनके जो हफ्ते हैं वो काफ़ी ज़्यादा है. वो कंटिन्यूसली मांग कर रहे हैं कि वो हफ्ते कम किए जाए, लेकिन NIT की तरफ से वैसा नहीं हो रहा है. तो उनको किस तरह से रिलीफ दिया जा सकता है? पहले हमारी केंद्र में भी सत्ता थी और महाराष्ट्र में भी सत्ता थी. हम इस चीज़ में पड़े कि हमको गरीबों के लिए घर हो, इसलिए ये इतने सालों बाद ये पंतप्रधान आवास योजना आई. तो वाकई ये गरीबों के लिए हो रहा है. आपको लगता है की गरीबों को मिल रहा है? अब देखो, गरिबाची परिभाषा अशी आहे की नागपूर शहरामध्ये आज कोणतेही घर घेतो म्हटलं तर 25-30 लाखाखाली आहे. छोटाचा छोटा फ्लॅट हा 10 लाखाला 11 लाखाला होऊन मला माहीत आहे महाग आहे. याच्यामध्ये जमिनीची कॉस्ट नाही, पण आपण त्याच्यामध्ये पुढे चाललो आहे. तर प्रयत्न कर रहे हैं कि उसमें अपने को सस्ती चीज़ें कहाँ अवेलेबल हो. तो माननीय नितिन जी ने बोला था कि शॉप रो नहीं कर पाए. नितिन जी ने बोला 1000 रुपये स्क्वायर फीट रखो.
कोई करने को तैयार नहीं थे। 1700 रुपये फिक्स हुआ, इसलिए नितिन जी ने कल एक नागपुर में ईंट ला के बताया हमको, अगर उसका कंस्ट्रक्शन किया तो 800 रुपये फुट में हो सकता। अगर 800 रुपये फुट में कंस्ट्रक्शन हुआ तो 5-6 लाख में घर मिल सकता, क्योंकि 2.5 लाख 1.5 लाख सेंट्रल गवर्नमेंट और 1 लाख स्टेट गवर्नमेंट ये देने वाले। लेकिन ये प्रयत्न करते करते एक ये प्रोग्राम लड़क रह जाए, क्योंकि अपने देश में ऐसा है प्रोग्राम तो बन जाता है और उसको प्रयत्न नहीं किया, थोड़ा महंगा हुआ, बंद हो जाता है। 4000 घरों के लिए नहीं, लेकिन आने वाले लोगों के लिए इसके अंदर अपन सोचेंगे कि ये इसका रेट कम हो। सर ये सवाल यही है कि 11 लाख का घर है, 2.5 लाख केंद्र सरकार माफ़ करती है, तो भी उनको जो है 9 लाख रुपये देना पड़ता है। अगर एक जो मजदूर है वो घर लेता है तो उन्हें लोन नहीं मिलता, सरकारी से लोन नहीं मिलता। अगर वो प्राइवेट में जाता है तो लोन लेते हैं, 12 से 15% को लोन मिलता है। ये कॉस्ट उतनी ही हो जाती 15-16 लाख के आसपास। तो फिर प्रधानमंत्री आवास योजना का महत्व क्या रहेगा? उसके अंदर इसके लिए मध्य प्रदेश में जो है उसकी किस्त कम है, महाराष्ट्र में, नागपुर में खासतौर पर 1,65,000 रुपये उनको एक किस्त में देना पड़ता है। 4 महीने की किस्त उन्होंने बता दी है, तो एक मजदूर लाएंगा कहाँ से? इसके बारे में आपने कभी सोचा है? हमने सोचा है इसके अंदर अपन नितिन जी को इन्वॉल्व करके इसके कितने पैसे कम हो और इसकी किस्त कम हो, उसके बारे में अपन विचार करेंगे। मध्य प्रदेश में ये होता है, महाराष्ट्र में क्यों नहीं होता है? अभी 5 साल हो गए आपकी सरकार है, लेकिन मजदूरों को जो प्रधानमंत्री आवास योजना है उनका लाभ नहीं मिला है। कैसा है, घोषणा करना और करना बड़ा कठिन है। हाँ, तो मतलब ये मानते हैं मतलब ये आपने घोषणा कर दी है, अब घोषणा कर नहीं नहीं, सकते। इसको घोषणा करने को 3 साल हो गए, लेकिन अगर शासन को भी उसके अंदर कुछ करना है तो उसकी यूजर चेंज करना। मध्य प्रदेश में होता है, लेकिन महाराष्ट्र में क्यों नहीं होता है? होता है महाराष्ट्र में, नहीं हो रहा। 50 साल में पहली बार तो योजना चालू हुई और मेरे वो मध्य प्रदेश में भी हुई ना सर, महाराष्ट्र में अकेले नहीं हुई। मैं आपको बताता, थोड़ा बहुत 19 ज़्यादा होगा, लेकिन पिछले 5 साल के अंदर ही चालू हुए वाले बहुत सारे प्रोग्राम चालू हो गए, मेट्रो समान। अब कुछ टेक्निकल इससे रुक गए होंगे, लेकिन चालू तो है। सर सवाल प्रधानमंत्री आवास योजना के बारे में हो रहा है। 1,65,000 नागपुर के लोगों को भरना पड़ रहा है, मजदूर लोग नहीं भर पाएंगे उतना पैसा, ठीक है। और अगर प्राइवेट बैंक उनको लोन देंगे तो 15 से 15% के आसपास उनको ब्याज देना पड़ता है। वो जो अमाउंट है, आप कह रहे हैं कि 8 लाख में घर मिल जाएगा, उनका अमाउंट 20 साल के बाद देखोगे तो 18-20 लाख हो जाएगा। मतलब गरीबों के लिए जो घर है वो नहीं रहा। तो आप ये मानते हो कि जो प्रधानमंत्री आवास योजना आपने बनाई है वो गलत है, वो गरीबों के लिए नहीं है? इसमें नितिन जी का अभ्यास चल रहा है, शायद वो कुछ करेंगे। आप नहीं कुछ कर सकते NIT की तरफ? NIT को हम बहुत छोटे आदमी हैं, हमारे हाथ में क्या है? हमको तो राज्य शासन जो पैसा देता है उसका इम्प्लीमेंट अच्छा हो रहा है कि नहीं देखने के लिए बैठे। तो ये नहीं हो रहा है आपका? हो रहा है, प्रयत्न नागपुर में नहीं हो रहा है। प्रयत्न है। कल भी नितिन जी बोले, मैंने बोला था, बोले 1000 रुपये स्क्वायर फीट करो, कोई बिल्डर लेने को तैयार नहीं था। 1700 रुपये करना पड़ा। 1700 रुपये कॉस्ट करेंगे तो रेट बढ़ेगा। अगर 1000 रुपये रखते हैं, सरकार के दिखाने के दांत अलग है और बिल्कुल बताने के नहीं, सही। बिल्कुल नहीं। मैं आपको बोला 65 साल का रिकॉर्ड उठा के देखो और 5 साल का रिकॉर्ड उठा के बताओ। नहीं मिल रहा सर, 5 साल 5 साल में आपकी ही योजना है, आपकी योजना में नहीं हो रहा है। हमारी 75% योजना तुम्हारे आंखों के सामने, नागपुर शहर के लोगों के आंखों के सामने है। और मैं दावे से बोलता हूँ कि इतनी बड़ी मेट्रो समान योजना कांग्रेस सरकार ने 50 साल के अंदर पूरी नहीं कर पाए। सर जो कार्यक्रम चालू होने के बाद 5 साल का 10-10 साल लगे। प्रधानमंत्री आवास योजना के लोगों को आवक है मेट्रो से सरकार? कोरोना आने के बाद क्या करेंगे? मेट्रो को सरकार से आवक चालू होती थी, सर जब तक कोरोना भी नहीं था तब भी आवक बिल्कुल चालू हुआ। और तुम इंस्टेंट क्यों बोलते हो? नहीं सर, एक और चीज़ है, कोविड हॉस्पिटल तुमको पता है, हमने बता दे लोग भी जाते हैं। कोरोना इतना बड़ा प्रोजेक्ट अपना मेट्रो इतना बड़ा प्रोजेक्ट लाने के बाद भी नागपुर के इंफ्रास्ट्रक्चर में डेवलपमेंट नहीं हो सकता। पहले सजाएंगे तभी नागपुर में कोई आएगा ना। चल रहा है, 2 लॉस में कोविड आने के बाद सारा लॉस में। कोविड आने के बाद जब इतनी बड़ी मेट्रो, इतना बड़ा इंफ्रास्ट्रक्चर 8 महीने से बंद है। नहीं, 2 डिब्बे हैं, 2 इंजन है, कितना कमाएगी? अभी तो चालू हो गई है, 2 दिन तो हो गए चालू। 2 दिन के पहले से भी मेट्रो शुरू था, जब लॉकडाउन आने के पहले तो क्या रिस्पॉन्स? 4 दिन पहले चालू हुआ। तुम एकदम लड़का पैदल वैसा दौड़ने थोड़ी लगता है थोड़ा। आता वेळ झाली इथेच थांबण्याची। विदर्भातील अशाच काही गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत आणतोय। बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आपला विदर्भ आपली बातमी।